दिवसाला 4 ते 5 किंवा त्याहूनही जास्त ब्लाऊज शिवणारी मी. जेवढं करेल तेवढं काम अजून करू आणि किती करू म्हणता म्हणता न थकणारी मी. गेले 4 दिवस अजिबात माझ्याकडनं काम झालेलं नाही. एवढे ब्लाऊज शिवणारी मी बघा. 2 दिवसामध्ये फक्त 2 ब्लाऊज शिवलेले आहेत. हा शनिवारचा ब्लाऊज शिवलेला आहे. एकच ब्लाऊज हा अर्ध्या दिवसामध्ये शिवलेला आहे, कारण त्याचं रिझन तुम्हाला सांगते. आणि हा जो ब्लाऊज आहे तो सुद्धा लागतोय म्हणून काल सोमवारी शिवलेला आहे. 2 ब्लाऊज फक्त शिवून झालेले आहेत शनिवार आणि सोमवारमध्ये, कारण व्हायरल इतकं झालं होतं. ताप इतका होता, सर्दी खोकला ताप. गेले 25 वर्षात पहिल्यांदा हे दुसऱ्यांदा झालेलं आहे मला. माझं लग्न झालं गोव्याला असताना, तेव्हा मला असा ताप आला होता की मी पूर्ण झोपून होते 4 दिवस. आणि त्यानंतर हे अचानक झालेलं आहे. शनिवारीपासून आजारी पडलेले आहे. द्यायचं होतं, या ताईला सुद्धा गरज होती म्हणून हिचं ब्लाऊज काल येऊन शिवलेलं आहे. त्यात कारागीरसुद्धा हाताला नाही आहेत आणि हे 2च ब्लाऊज माझे शिवून झालेले आहेत. आणि आज आहे मंगळवार. सगळ्यांचे कॉल येत आहेत की ब्लाऊज ऑर्डर. रक्षाबंधनाचा सण तोंडावरती आलेला आहे. त्या ऑर्डर ऑलरेडी बुक झाल्या होत्या आणि हे प्लॅनिंगमध्ये नसताना आजारपण आलेला असल्यामुळं सगळ्यांचा कॉल येतोय की आमच्या ऑर्डर ब्लाऊजच्या रेडी झालेल्या आहेत का. तर ते करण्यासाठी सध्या चालू आहे धावपळ. आणि कारागीरसुद्धा नाही येत. एक आहे भावना आजारी पडलेले आहे आणि सुनीता गेलेले आहे त्यांच्याकडे. कानबाई देवीचं काय त्रास असतं लातूर साईडला तिकडे. आणि सध्या एनर्जी ड्रिंकवरती काम चालू आहे. डॉक्टरांकडे जाऊन आज पुन्हा दुसऱ्यांदा जाऊन औषध गोळ्या चेंज करून आलेले आहेत. त्यांनी एनर्जी ड्रिंक दिलेले आहे, ते पिऊन इकडे थांबलेले आहे. 4 वाजता आलेले आहे. 6:45 झालेत पण अजून काही काम झालेलं नाही, कारण आल्यापासून क्लायंटच चालू होते. आणि ह्या बिचाऱ्यांची ऑर्डर देता वेळ झाला म्हणून त्यांना आता शिवून ठेवले, पण अजून ते आलेले नाहीत. म्हणजे मला बसवत नव्हतं तरी सुद्धा 2 दिवस मी हे ब्लाऊज कसे शिवले हे माझं मला माहिती. असं वाटायचं नको रे देवा. अजिबात त्राण नव्हता, कारण विकनेस इतका आलेला आहे की रेग्युलर बेसिसवरती मला बोलणं सुद्धा दम लागतो, इतका विकनेस होता. माझा चेहरा बघून तुम्हाला थोडाफार अंदाज आला असेल. आत्ता तरी आज बरा आहे. 2 दिवस तरी मी पूर्ण शनिवार रविवार आणि सोमवार पूर्ण बेड रेस्ट घेतलेले आहे. मला असं ईट आला मला झोपण्याचा की माझ्या आयुष्यात मी नुसती झोपण्यासाठीच काय चाललंय, फक्त एवढी झोपून नाही राहू शकत मी. सो आज पुन्हा डॉक्टरांच्याकडे गेले, थोडंफार औषध चेंज केलं आणि पुन्हा बॅक टू वर्क हजेरी लावलेली आहे. खूप सारे ब्लाऊज आहेत ते शिवायचे आहेत, त्यांचं कटिंग करायचं आहे. तुम्हाला दाखवते, काउंटरला मी काम घेतलेलं आहे.